स्ट्रक्चरल ऑडिट आता सकाळी सुरू झालेलं आहे। एक जो बॉडी सापडत नव्हती ती पण सकाळी 7:30 आम्ही गेलो त्या ठिकाणी सापडली। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की 6वा मजला संपूर्ण जळालेला असताना सीएम साहेबांचं चेंबर जे आहे चेंबर तिथं मात्र एवढं काही झालेलं नाहीये। मात्र मंत्रिमंडळाचा हॉल पूर्ण जळाला। त्याच्या शेजारी सीएम साहेबांच्या इथं कॉन्फरन्स हॉल आहे तो पूर्ण जळाला। 5वा 6वा 4था हा मजला पूर्ण जळालेला आहे। मात्र दुसरा पहिला तिसरा ह्या मजल्यावर तिथं काही झालेलं नाहीये। आणि आता स्ट्रक्चरल ऑडिट त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। ते लोक सगळी गेलेली आहेत आणि त्या बाजूला कुणालाच सोडायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे। 11 वाजता विधान भवनामध्ये मंत्रिमंडळाची मीटिंग त्या ठिकाणी बोलवलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आता जागा अवेलेबल आहे, आता सिडकोकडं काही जागा 1 लाख स्क्वेअर फीटची बेलापूरमध्ये त्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर एमएसएफसीची जागा इथं चर्चगेटच्या ठिकाणी आहे। कारण किती काही केलं तर तिथं आपल्याला लगेचच ऑफिस सुरू करता येणार नाही। ती 4थ्या 5व्या 6व्या मजल्यावर अजूनही थोडंसं तिथं धगधग आहे आणि वर सगळीकडे फिरल्यानंतर सगळीकडे आता फिरता येतंय, पण परिस्थिती फार अतिशय अशी बिकट आणि गंभीर अशा पद्धतीची तिथं बघायला मिळालेली आहे। आणि म्हणून तिथं आतमध्ये कोणालाच सोडायचं नाही। बाकीचं मात्र पाणी वगैरे अजूनही जिथं कुठं थोडंसं धगधगतंय तिथं मारायचं काम चाललेलं आहे। ही वस्तू तीसरी डेड बॉडी किसकी है और तीसरी डेड बॉडी हमारे बारामती का ही मेरा कार्यकर्ता मिस्टर उमेश पोतेकर की है। कल जो मिली वो शिवाजी कोरडे हमारा अकोला का एक कार्यकर्ता था और महेश गुगड़े की थी। कल 2 मिली।